वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे देशमुखांची हत्या झाली असा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट। सीआयडीच्या आरोपपत्रामधून 2 जणांना वगळण्यात आलं आहे। रणजित मुळे आणि सिद्धार्थ सोनावणे या दोघांचीही आरोपपत्रामध्ये नावं नाहीत। पुरावे न मिळाल्यामुळे दोघांचीही आरोपपत्रामध्ये नावं नाहीत। सोनावणे याने देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप आहे, तर रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। सिद्धार्थ सोनावणे मसाजोगच्या गावचा रहिवासी आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात आहे। खंडणी प्रकरणात अडथळा म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सध्या सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले। शिवाय संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांनी कशा प्रकारे कट रचून हत्या केली याचेही पुरावे यात आहेत। जे चार्जशीट दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये मेन सूत्रधार वाल्मिक कराड हे नाव आलेले आहे। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय सांगणार आहे? नाही, हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे। आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय। आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी किंवा जे काही घडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, व्हिडिओ कॉल आहेत, काही ऑडिओ कॉल आहेत, काही CCTV फुटेज आहेत आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत। त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे। सीआयडीच्या प्रकरणामध्ये पाहिलं तर आरोपपत्रामध्ये दोघांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पाहिलं तर सोनूने देशमुखांच्या प्रत्येक हालचाली माहिती आणि रणजित मुळे असं या दोघांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। नाही, आता हे CID कडून आपल्याला किंवा SIT कडून ही सगळी जी माहिती आहे ती सविस्तर आपल्याला भेटणार आहे। कारण आता जरी चार्जशीट दाखल केलं तरी तपास कशा पद्धतीनं झाला, याच्यामध्ये कोणाचे रोल होते आणि पुढं काय झालं हे सगळं आपल्याला माहिती लवकर। सोनूने आणि मुळे नेमकं कोण आहे ते? नाही, हे CIDना माहिती, CIDनं तपासात ते मुद्दे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते CIDनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल। या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती पाठीमाग, काय बोलणं झालं त्याविषयी? मुख्यमंत्र्यांना हे सगळं मांडलं होतं। आज जे चार्जशीट तयार झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही जसे गुन्हे घडलेत, जशी ही साखळी आहे, जसं हे कडी जुटलेली, त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो होतो।